श्री गणेशाय नमः. अवधूतचिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, हा संदेश तुझ्यासाठीच आहे आणि हा मी तुझ्यासाठीच पाठवला आहे. तेव्हा शेवटपर्यंत ऐक. तुझ्या मनाला ती निश्चिंतता मिळेल, ती शांतता मिळेल. तुझे ते कष्टाचे, दुःखाचे दिवस सरतील. शेवटपर्यंत ऐकून पहा. तुला ते आशीर्वाद माझ्याकडून देण्यात येत आहेत, ते घेण्यासाठी तत्परतेने उभा राहा. बाळा, तू ज्या काही नात्यासाठी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक जे काही मागू इच्छितो ते मी तुला देईल. पण तू त्या नात्यांमध्ये इतका गुंतू नकोस की तुझे कर्म देखील तू बाजूला ठेवशील. बाळा, मी तुला तत्परतेचा आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तुझे सगळे कार्य पूर्ण करू इच्छितो, कारण मी तुझ्या मदतीसाठी इथे नेहमीच उपस्थित आहे. तुमच्या कल्याणासाठी मी ते सर्व करायला तयार आहे, ज्यात तुमचे कल्याण होणार आहे. देव म्हणतात, तू आणि मी एका श्रद्धेच्या आणि भक्तीच्या बंधनात आहोत. बाळा, तू जिथपर्यंत माझ्यावर श्रद्धा ठेवत आहेस आणि भक्तीने मला हाका मारत आहेस, बाळा, तुझे आणि माझे हे नाते कायमचे आहे. जसे माता आणि पिता तुमचे नाते असते. देव म्हणतात, मी तुला माझ्यातूनच निर्माण केले आहे, तेव्हा तू माझाच भाग आहेस, माझाच अंश आहेस. तेव्हा हे विसरू नको की तुझ्यावर येणारे संकट मी अगदी क्षणात टाळू शकतो. बाळा, देवाला या जगात काहीही अशक्य नाही. तेव्हा चिंता करत असशील तर या क्षणाला तुझी चिंता मी दूर करू इच्छितो. माझे आशीर्वाद तुझ्याकडे येत आहेत, ते तुझे जीवन सुखाने बहरणार आहे. आता शंका घेऊ नको. तुम्ही मागितलेले ते सर्व काही द्यायला तुझा देव इथे उपस्थित आहे. तेव्हा तू ते इच्छेने माझ्याकडे मागावे आणि मी ते तुला द्यावे. यात तुला किती आनंद प्राप्त होत आहे हे मी जाणतो. तू माझा प्रिय बाळ आहेस. तेव्हा आता विचार करत बसणे सोड. तुझ्या कर्मात मन लाव. तू जितका तुझ्या कर्मात मन लावशील तर तुझ्या प्रगतीच्या त्या वाटा मी उघडील. जिथे तुझ्यासाठी अशक्य काही वाटते तिथे मी माझा आशीर्वाद देईल आणि तुझे ते थांबलेले कार्य पुन्हा सुरू करेल. देव म्हणतात, तू अंधारात नाहीस, तू माझ्या प्रकाशाकडे येत आहेस. बाळा, मला माहीत आहे की तू सत्याच्या मार्गावर चालत आहेस. तिथे तुला खूप काही खास खळगे प्राप्त होणार आहेत. पण घाबरू नको. माझा आशीर्वाद तुला नेहमीच धीर देईल, ती हिंमत देईल आणि ते साहस देखील देईल की त्यामुळे तू तुझे जीवनात कधीही त्या खोट्या गोष्टींकडे वळणार नाहीस. बाळा, मी तुझ्या निरंतर सोबत राहून तुझे संरक्षण करत आहे. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तेव्हा तू त्या सत्याच्या मार्गावर पुढे चालत राहा, कारण तू जर त्या वाटेवर चाललास आणि यशस्वी होण्याच्या पदापर्यंत पोचलास तर माझा मोठा आशीर्वाद मी तुला देऊन तिथे स्थिर करीन आणि तू ते साम्राज्य प्राप्त करशील. बाळा, इथे शंका घेऊ नको, कारण जो कोणी सत्याच्या मार्गावर चालतो तिथे अनेक अडचणी येतात, खूप परिश्रम देखील करावे लागतात. पण तू जर घाबरला नाहीस तर ते मोठे यश तू संपादन करशील माझ्या आशीर्वादाने. बाळा, जेव्हा तुम्ही ते खास खळगे पार करण्यासाठी माझी प्रार्थना कराल तेव्हा मी तुमच्याकडे माझा चमत्काराचा आशीर्वाद देऊन तुमच्यासाठी तो मोकळा आणि तो आनंदी मार्ग तयार करेल. माझ्या आशीर्वादाने तो मार्ग तयार झाला की तू तिथे थांबू नकोस, पुढे चालत राहा
जर कष्ट आले तरी घाबरू नकोस, कारण देव तुझ्या सदैव पाठीशी उभे दिसतील. बाळा, मला माहीत आहे, जो कोणी सत्याच्या मार्गावर चालतो त्याला अडवणारे फार असतात, त्याला डिवचणारे फार असतात. पण तू सत्याचा मार्ग न सोडता माझा आशीर्वाद प्राप्त करून तुझे ते यश गाठण्याच्या तयारीत पुढे चालत राहा. जर तू सत्य बोलत असशील तर तिथे सुद्धा तुला खूप काही असे मिळतील जे तुझा द्वेष करतील, तुझा मत्सर करतील. बाळा, पण तिथेही तू थांबू नकोस. या वाटेवर तुला एकट्यालाच चालायचे आहे. त्या ठिकाणी तुला खूप कमी साथ मिळणार आहे, पण यश फार मोठे मिळणार आहे. तेव्हा जर तू तयार असशील तर, होय स्वामी, मी तुमचे बाळ आहे आणि मी धैर्याने पुढे चालणार आहे, असे म्हण आणि पुढे चाल. बाळा, तुझ्या मार्गात खूप प्रगती होणार आहे. तुझ्याकडे ते चमत्कारिक आशीर्वाद तुला त्या मार्गात मिळणार आहे, कारण जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला देवाचा आशीर्वाद निरंतर प्राप्त होतो. तेव्हा तू माझा हात धरून पुढे चालत राहा. त्या अडचणींना, त्या संकटांना न घाबरता जेव्हा तू पुढे चालशील तेव्हा मी तुझा हात त्या ध्येयापर्यंत सोडणार नाही. विश्वास ठेव. देव म्हणतात, बाळा, या कार्यात करत असताना तुझ्या मार्गात तुझे नातेसुद्धा आड येईल, कारण तो मार्ग कठीण आहे. जेव्हा तुम्ही त्या नात्यांपासून आपली सुटका करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही खूप काही सोडले असे तुम्हाला वाटेल, पण ते परत मी तुमच्याकडे प्रेमपूर्वक पाठवेल, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, जर तू तो अधिकार आणि ते राज्य प्राप्त करू इच्छितो तर देवाच्या आज्ञेत राहा. देवाचे नामस्मरण करा, देवाचे अनुसरण करा आणि देवांच्या वचनांवर विश्वास ठेवा. देव तुम्हाला कुठेही मागे ठेवू इच्छित नाही. बाळा, तुझ्या कर्मात तुला गती प्राप्त होणार आहे. इतका वेगवान गतीने तू पुढे जाशील की सर्व तुझे नवल करतील की हा तर माझ्या सोबत होता आणि इतका पुढे जात आहे. होय बाळा, कारण जिथे ईश्वराचा, परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या सोबत असतो तेव्हा तुमची गती एका अलौकिक दिव्य आशीर्वादाने परिपूर्णतेने असते आणि ती पुढेच पुढे जाते. बाळा, कुठलीही खंत बाळगू नका. पुढे चालत राहा. तुमच्यासाठी योग्य काय, अयोग्य काय, तुमचा देव ठरवण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. तुम्ही देवाची सेवा करता, देवाची पूजा करता, देवाचे ध्यान करता आणि नाम जाप निरंतर करता, तेव्हा देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा. तुमच्याकडे ते सर्व काही आनंद येणार आहेत. पुढील काळात तुम्ही ते प्राप्त कराल. जे आज तुमच्यासाठी तुम्हाला नकारात्मक उत्तर देत आहेत तेच पुढील काळात तुमच्यासाठी ते होकारात्मक वचन देणार आहेत. तुमचा पुढील काळ खूप काही परिवर्तनाने भरलेला येत आहे. तेव्हा आता निश्चिंत असावे आणि कार्य करायला चुकू नका. जेव्हा तुम्ही आपल्या कार्यात ती प्रगती पाहू इच्छिता त्याचप्रमाणे कर्माला सुद्धा गती द्या. देव म्हणतात, या दिवसांमध्ये तुझ्यासोबत खूप काही अशा चांगल्या घटना घडायला लागतील ज्यावर तू कधी कधी विश्वास देखील ठेवणार नाहीस, पण त्या तुझ्यासोबत घडणार आहेत. तो लक्ष्मीचा चमत्कारिक आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे. बाळा, घाबरणे आणि चिंता करणे व्यर्थ आहे. तेव्हा तुम्ही केलेली कर्मे आता फळाला येण्याची वेळ आली आहे. तुम्ही ती समृद्धी आणि ते आनंद, ऐश्वर भोगण्यासाठी तत्पर राहा, कारण ते तुमच्या केलेल्या कर्माचे फळ आहे आणि ते तुम्ही स्वीकार करावे अशी देवाची आज्ञा आहे. बाळा, प्रत्येक अडचणीच्या मागे
त्या यशाची साथ तुम्हाला प्राप्त होते. ती सकाळ तुमच्यासाठी देव निर्माण करत आहेत, ज्यात तुम्हाला भरघोस यश आणि उत्साह, आनंद प्राप्त होणार आहे. तुम्ही त्या तुमच्या अपेक्षांना देवाकडे श्रद्धेने आणि विश्वासाने मांडा. तुमच्या त्या सर्व काही समस्या ते तुमचे निराकरण करण्यासाठी देव इथे सदैव तुमच्यासाठी उपस्थित आहेत आणि देव नक्कीच तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणण्याचे सामर्थ्य ठेवतात. देवांमध्ये ती अद्भुत शक्ती आहे ज्याचे तुम्ही कितीतरीदा अनुभव घेतले आहेत. देव म्हणतात, हारू नको, एकांतात बसू नको, कारण तू जेव्हा खूप काही एकांतात जातो तेव्हा तुझ्या मनात ते नकारात्मक विचार यायला लागतात. बाळा, तू तुझ्या नात्यात आनंद प्राप्त करशील, हा माझा तुला आशीर्वाद. तू जी प्रार्थना माझ्याकडे करत आहेस त्यासाठी काही वेळ लागेल, पण ते नक्कीच तुझ्यापर्यंत येईल आणि तुझी ती मोठी इच्छा पूर्ण देखील होईल. विश्वास बाळा, जेव्हा कोणी मोठ्या यशाकडे जातं किंवा वळतं तेव्हा अनेक विरोध करणारे त्याच्या पुढे येऊन उभे राहतात, पण तू न घाबरता न डगमगता माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे पाऊल पुढे ठेवत चाल. तुझ्या मार्गात ते मोठे यश तू प्राप्त करण्याच्या तयारीत आहेस. आता मागे वळून पाहू नकोस. देव तुझ्या पाठीशी आहेत हे निरंतर लक्षात असू दे. तू पुढे चालत राहा. देवांचा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. पुढील एका महिन्यात तुम्ही ते यश प्राप्त करणार आहात ज्याची आशा तुम्ही सोडली होती. आता ते तुमच्याकडे धावत्या गतीने येणार आहे. विश्वास ठेवा आणि श्रद्धेने पुढे चालत राहा. देवांवर तुम्ही जितकी श्रद्धा ठेवाल आणि विश्वासाने आपले कर्म कराल तितके यश संपादन कराल, कारण तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे तुम्ही ते यश गाठू शकाल. देव म्हणतात, बाळा, तुझी काळजी मी स्वतः घेत आहे, तेव्हा तू दुसऱ्यांवर विसंबून राहू नकोस. दुसरे तुझ्या कितीही विरोधात असू देत, तुझे कोणी काही वाईट करू शकणार नाही. विश्वास ठेव. देव आणि देवाची साथ आणि देवाचा आशीर्वाद तुझ्या सोबत असताना तुला ती काळजी, ती चिंता नसावी अशी माझी इच्छा आहे. देव तुम्हाला उद्या सकाळी एक आनंदाची बातमी देऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे. तुम्ही एक चमत्कार अनुभव करणार आहात. उद्या जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तो चमत्कार तुम्ही प्राप्त कराल. यासाठी तुम्ही तयार राहा अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, बाळा, तो विजय तुझाच होणार आहे. तेव्हा शंका घेत बसू नको. ते कार्य तुझे सुरू ठेव, कारण त्यात तुला ते मोठे यश संपादन करायचे आहे. तू माझ्याकडे त्या नात्यांसाठी खूप काही प्रार्थना केली आहे. ते आता सर्व काही नीट होणार आहे. देव म्हणतात, जर तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करता तर काही काळ जाऊ द्या. विश्वास ठेवा की तुमचे ते कार्य पूर्ण होणार आहे. तुमच्याकडे तो आनंद येणार आहे. तुम्ही त्या समृद्धीकडे वळवल्या जात आहात. तुम्हाला तो मार्ग देवांकडून दाखवल्या जाणार आहे. यात शंका घेऊ नका. तुमच्यासाठी देव असा मार्ग तयार करत आहेत ज्यावर कुणीही दावा करणार नाही. कुणाकडेही ते आशीर्वाद जाणार नाही. देव तुम्हाला खात्री देऊ इच्छितात की ते फक्त तुझे आणि तुझेच आहे आणि त्यावर कुणीही दावा करणार नाही, कारण ते निर्माण झाले आहे ते तुझ्यासाठी, कारण तू त्या दिशेने कर्म केली आहेत. तेव्हा विश्वास ठेव आणि देवांचा धावा करायला विसरू नका. देवाचे नामस्मरण करायला विसरू नका. तुम्ही देवाचे एक अलौकिक बाळ आहात. देव तुमच्याकडे खूप काही
प्रेमाने पाहत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे तुमची इच्छा मागा किंवा सांगा, देव लवकरच ती पूर्ण करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि मग बघा चमत्कार. ज्यांनी आजपर्यंत तुमच्याशी नाती तोडली होती आणि तुमच्यापासून दूर केले होते, ते आता तुमच्या जवळ येतील, तुमच्या यशाला पाहतील आणि तुमची वाहवा देखील करतील. बाळा, तेव्हा तू ठरव, तुला ती नाती हवी आहेत की तो देवांवर केलेला विश्वास हवा आहे? तुला ते नामस्मरण करायचे आहे की त्या नात्यात फक्त गप्पा गोष्टी करायच्या आहेत? देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी मी एक योजना आखली आहे. ती फक्त तुझ्यासाठीच आणि तुझ्यासाठीच कार्य करणार आहे. त्यातून तुला ते सुख, आनंद, खूप काही उपलब्धी प्राप्त होणार आहे. तेव्हा मनाला शंका घेऊ नको आणि विश्वासाने पुढे जाण्यासाठी तयार हो. बाळा, मी तुझ्यासाठी ते दिव्य आणि ते अद्भुत आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे. ते घेण्यासाठी तो पुढे यावे आणि तो आशीर्वाद प्राप्त करावा अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तू त्या हास्याने परिपूर्ण होशील, त्या आनंदाने परिपूर्ण होशील. माझा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. बाळा, त्याला आनंदाने स्वीकार कर. तुझ्या मुखावर मी ते हास्य पाहू इच्छितो. तुमच्याकडे तो आनंद देऊ इच्छितो. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तत्पर असावे अशी देवाची आज्ञा आहे. स्वामी आई तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, चिंता करणे थांबव, कारण माझ्याकडे तुझ्यासाठी ती एक सुंदर योजना आहे, ज्यामुळे तुझ्या मुखावर तो पूर्वीपेक्षाही आनंद दिसेल, तो उत्साह दिसेल आणि तू त्या चमत्काराने परिपूर्ण होशील. देवाची करुणा आणि आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात. तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जो कोणी श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहेल त्यावर निरंतर देवाची कृपा राहील आणि त्यांच्या त्या ज्या इच्छा आहेत त्या देखील देव पूर्ण करतील. तुम्ही इच्छिलेले आणि तुम्ही मागितलेले देव तुम्हाला नक्कीच देवोत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. जे भक्त आज काही कष्टात आहेत, काही सहन करत आहेत, त्यांना देवाने ती ऊर्जा द्यावी. देवाने त्यांचे बळ वाढवावे, त्यांना ते धैर्य द्यावे आणि देवाने त्यांना त्या संकटाच्या बाहेर काढावे, हीच स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी देवा, सर्वांचे कल्याण करा, सर्वांना सुखात ठेवा, आनंदात ठेवा, हसत खेळत ठेवा, हीच स्वामी माऊली चरणी विनंती आणि प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.